नमस्कार मंडळी, आज आपण कोकणात हमखास बनवली जाणारी फणसाच्या कोयरीची म्हणजेच कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत। यासाठी इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे आणि थोडे तेल घेतलेले आहे। कच्च्या फणसाला भरपूर चीक असतं। भाजीसाठी जेव्हा तुम्ही कच्चा फणस कापत असाल तर त्याआधी हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे आणि थोडं तेल मी या वेळीला देखील लावले आहे, म्हणजे कच्च्या फणसाचं चीक आपल्या हातासोबतच वेळीला देखील जास्त चिटकून राहणार नाही। आता फणस आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा फणस गोल आकारामध्ये देखील कापून घेऊ शकता। मी या फणसाला उभी चीर दिलेली आहे आणि याचे 2 ते 3 भाग आता करून घेणार आहे। या फणसाची साल आणि आतला हा जो मधला जाडसर भाग आहे तो तसाच ठेवून या फणसाचे 2 ते 3 भागामध्ये तुकडे करून घेत आहे। हे बघा, अशाच प्रकारे संपूर्ण फणसाचे मध्यम आकारामध्ये 2 ते 3 भागामध्ये तुकडे करून घेतलेले आहे। कापून घेतलेल्या फणसाचे तुकडे कुकरमध्येच मी शिजवून घेणार आहे। यासाठी कुकरच्या डब्यामध्ये पुरेसे पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये थोडं मीठ घातलेले आहे आणि सर्व फणसाचे तुकडे या डब्यामध्ये ठेवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या देऊन हा फणस मी शिजवून घेणार आहे। कच्चा फणस शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, म्हणूनच कुकरला 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि हा फणस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। या कोयऱ्या व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या। कोयऱ्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत। आता हा जो चारखंड म्हणजे फणसाची जी साल आहे ती आणि हा वरचा जो भाग आहे याला पाव म्हणतात, तो आपल्याला कापायचा आहे। कोयऱ्या अगदी छान शिजल्या आहेत, यामुळे ना ही साल काढण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। हे बघा, साल आणि पावाकडचा भाग काढल्यानंतर हा जो मधला भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ही जी साल म्हणजे चारखंड आहे ते टाकून द्यायची आहे। अशाच पद्धतीने सर्व कोयऱ्यांचा चारखंड म्हणजे फणसाची जी साल आहे ती आणि कोयरीचा वरचा जाडसर भाग म्हणजेच पाव काढून टाकायचा आहे आणि मधला भाग आपल्याला ठेवायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने शिजवून घेतलेला कोयरीची साल आणि हा वरचा जाडसर भाग आपण काढून घेतलेला आहे। आणि आता काय करायचं आहे, हे बघा, अशा प्रकारे हा जो मधला भाग आहे तो चुरून घ्यायचा आहे। आपला हा कच्चा फणस व्यवस्थित शिजला गेला आहे। तुम्हाला बघता क्षणी समजत असेल, चुरून घेताना बघा मला जास्त मेहनत करावी लागत नाही। इथे संपूर्ण आपण ही कोयरी चुरून घेतलेली आहे। कोकणामध्ये ही कोयरीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। आज मी तिळकुट घालून ही भाजी बनवणार आहे। यासाठी इथे मी 1 चमचा काळे तीळ घेतलेले आहेत। तीळ आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये बघा तीळ गरम करण्यासाठी ठेवले आहेत। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत। जवळजवळ 30 ते 40 सेकंद झालेले आहेत। तीळ छान तडतडू लागल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि हे तीळ मी एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवले होते। तीळ थंड झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, आपल्या नेहमीचा घरगुती लाल तिखट, थोडे मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घेतली आहे। हे सर्व जिन्नस पाणी न घालताच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेणार आहोत। इथे आपलं हे तिळकूट तयार झालेलं आहे। कुस्करून घेतलेल्या कोयरीवर आपल्याला हे तिळकूट व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व भाजीला ना हे तिळकूट व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे तिळकुटची ही जी चव आहे ना या भाजीमध्ये छान उतरते आणि भाजी खायला खूप छान लागते। तिळकुट घालून बनवलेली फणसाच्या कोयरीची ही सुकी भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। यानंतर आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 पळी भरून तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। जोपर्यंत लसूण छान कुरकुरीत होत नाही आणि लसणाचा हलका असा गुलाबीचा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला लसूण या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये हा लसूण बघा छान असा कुरकुरीत झाला आहे आणि या लसणाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा देखील आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा छान तांबूस असा रंग येईस्तोवर आपण हा कांदा छान परतून घेणार आहोत। यामध्ये बघा आपल्याला कढीपत्त्याची 5 ते 6 पाने घालायची आहेत। ही पाने मी थोडी चुरून घालत आहे, म्हणजे कढीपत्त्याचा जो स्वाद आहे ना या भाजीमध्ये छान उतरेल। भाजीचा स्वाद वाढण्यासाठी लसूण आणि कांदा छान शिजवून घेणं खूप गरजेचं आहे। यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे। पुन्हा आपल्याला कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे।
आता यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. हळद घालून झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये पुन्हा लाल तिखट घालणार आहे. आपण तिळकूट बनवलं त्यामध्ये देखील आपण लाल तिखट घातलेलं आहे. यासाठी आत्ता आपल्याला भाजी तुम्हाला किती कमी अधिक तिखट हवे त्यानुसार तुम्हाला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता हे जे मसाले घातले आहेत हे तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि हे कांदा छान शिजावा यासाठी आता यामध्ये मी थोडं मीठ देखील घालत आहे. आपण तिळकूट बनवलं त्यामध्ये देखील मीठ घातले, त्या अंदाजानुसार आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. कांद्यानं जवळजवळ 7 ते 8 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण कोयरी आधी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. भाजी खाताना कांद्याची कच्ची चव राहू नये यासाठी आपल्याला कांदा छान शिजवून घ्यायचा आहे. आता 7 ते 8 मिनटं हा कांदा मी छान शिजवून घेतला आहे. त्यानंतर आपण शिजवून कुस्करून घेतलेली जी कोयरी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ही भाजी ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. हे सर्व मसाले ना या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, म्हणून आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं मंद आचेवर आपल्याला ही भाजी फक्त वाफवून घ्यायची आहे, कारण की कांदा देखील छान आपण शिजवून घेतलेला आहे आणि ही फणसाची कोयरी देखील आपण 3 ते 4 शिट्ट्या देऊन छान शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे आता ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. अधूनमधून भांड्याचं झाकण उघडून आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे. आपण ही फणसाच्या कोयरीची सुकी भाजी बनवत आहोत, यामुळे यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. ही भाजी खाली तळायला लागू नये यासाठी आपल्याला अधूनमधून ही भाजी परतवत राहायची आहे. 5 मिनिटानंतर बघा ही भाजी छान मी वाफवून घेतलेली आहे. भाजी इथे आपली तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि हवं असल्यास थोडं ओल्या नारळाचं किसून घेतलेलं चव घालायचं आहे. इथे आजचा मस्त असा हा कोकणी बेत आहे. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत गावरान पद्धतीची तिळकूट घालून बनवलेली फणसाच्या कोयरीची मस्त अशी चमचमीत भाजी आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी हळद मीठ लावलेली कैरीची कापं. तर कसा वाटला हा आजचा कोकणी भेद? आमच्या घरी ही तिळकूट घालून केलेली फणसाच्या कोयरीची सुकी भाजी गरमागरम भाकरी, भात आणि आमटीसोबत खायला सगळ्यांना खूप आवडते. तुम्हीसुद्धा कोकणात बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीची ही फणसाच्या कोयरीची सुकी भाजी घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. तुम्हाला माझी आजची ही कच्च्या फणसाची म्हणजेच फणसाच्या कोयरीची सुकी भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.